नमो तस् भगवतो अरहतो सम्मा समबुद्धस. विद्येचे आराध्य दैवत आणि मानवी मूल्याचे संरक्षण करते यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, धम्माचा जगभर प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, समतेची शिकवण देणारे संत कबीर, भक्ती आणि शक्तीचा संगम घडविणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विद्येचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस आणि उपस्थित पूजनीय भिक्खू संघाला मी सविनय त्रिवार वंदन करतो. आज आपण उपस्थित आहोत पिंपरी चिंचवड येथील जाधववाडी चिखली गल्ली नंबर 9 मध्ये. आजचा हा दिवस जाधव परिवारासाठी अत्यंत आनंदाचा आणि मंगलमय आहे. निमित्त आहे धम्म उपासक फकीरा जाधव यांचे नातू चिरंजीव पृथ्वीराज याचा शुभ वाढदिवस. आणि मागील अनेक वर्षापासून जाधव परिवार दरवर्षी भिक्खू संघास भोजनदान करत असतो. त्याच्या निमित्ताने आज हा मंगलमय दिन आलेला आहे. आपल्या नातवाचा वाढदिवस हा केवळ कौटुंबिक सोहळा न ठेवता तो धम्म मार्गाने साजरा करण्याचा आदर्श निर्णय जाधव परिवाराने घेतला आहे. पृथ्वीराजच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज फकीरा जाधव यांच्या निवासस्थानी पूजनीय भिक्खू संघाला भोजनदान देण्यात आले आहे. दान हे धम्मातील सर्वश्रेष्ठ परमिता आहे आणि या दानाच्या पुण्यानुमोदनाने पृथ्वीराजला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच तथागतांच्या चरणी प्रार्थना. हा संपूर्ण सोहळा भिक्खू संघाचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करत आहोत. अशाच प्रकारच्या सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जय चौधरी क्रिएटर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा. धम्म प्रचाराला हातभार लावा. धन्यवाद. सव्वा सत्ता सुखी हंतु. जय भीम, जय भारत, जय संविधान. नमो बुद्धाय. धड़के और गगन के
मागे सांग बाबू काय काही लोक ह्या बाजूने बी आहे सगळ्याला चालायला येईल व्यवस्थित.
सर्वांना अभिवादन. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय हिंदू महासभा संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका ममता कांडन मीराताई आंबेडकर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वायुवेगेने चाललेलं तंबकार्य किंवा वंदन. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई या सर्व थोर महामानवांना किंवा वंदन. आज आपला पिंपरी चिंचवड जिल्हा अंतर्गत ही तालुकाच्या वतीने आणि आदर्श समाज विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा श्रामणेर संघ धम्मनिनाद बुद्धविहार इंद्रायणनगर या ठिकाणी बसलेला आहे. 19 तारखेपासून ते आजपर्यंत हा श्रामणेर संघ मार्गदर्शक आणि प्रशिक्षक आहे. आमचे गुरु, आमच्या सर्वांचे गुरु सरवदे साहेब, दिलीपजी सरवदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपणा सर्वांना सविनय जय भीम. भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं आपण पूजन करू. जाधव परिवार जो आहे तो पुढे येईल आणि पूजा करेल. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला. संदेश सांगू चला.
धम्मं नमामि संघं नमामि अपराधं क्षमतु मे भन्ते ततियं ओकास वन्दामि भन्ते भारतेन दत्तं सब अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि ओंकास अहं भन्ते त्रिशरणेन सति पंचशीला धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते तत्यंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं सति पंचशीलां धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स भूतं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि
त्रिलोके पचारो सनातो परिघंतु भोजनं मधुरं इमं आदिवासेतु नो बन्ते भोजनं परिकम्पितं अनुकंप उपादाय पटिगंतु उत्तमं द्वितीयंपि सम्मा संबुद्धो ज्ञानो त्रिलोके पचारो सनातो परिगंतु भोजनं मधुरं इमं आदिवासेतु नो बन्ते भोजनं परिकम्पितं अनुकंप उपादाय पटिगंतु उत्तमं तथ्यंपि सम्मा संबुद्धो ज्ञानो त्रिलोके पचारो सनातो परिगंतु भोजनं मधुरं इमं आदिवासेतु नो बन्ते भोजनं परिकम्पितं अनुकंप उपादाय इमां सुपवेजनां सारिणां सम्पन्नभोजनां उदकां भुजेमि इमां सुपवेजनां सारिणां सम्पन्नभोजनानां उदकां धम्मस्य भुजेमि तदीयं इमां सुपवेजनां सारिणां सम्पन्नभोजनानां उदकं वरं संघस्य भुजेमि बोला साधू बनते बोला बनते आमच्या सुगात भोजनाचा स्वीकार करा तुम्ही त्या साधू का बोला साधू साधू अरे बारे बारे उठा बारे बारे उठा
कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता रामदेव संघासाठी. ते रामदेव संघाचे संघनायक संगमा यांचं स्वागत जाधव कुटुंबाचे प्रमुख फकीरा जाधव आणि पती पत्नी दोघे जण त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील. यानंतर आजच्या या रामदेव संघाचे जे प्रशिक्षक म्हणून आलेले आहेत ते सन्माननीय दिलीपजी सर्वदे महाराष्ट्र राज्याचे सदस्य आहेत. त्यांचंही स्वागत या ठिकाणी जाधव परिवाराच्या तसेच पिंपरी चिंचवड जिल्हा शाखेचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष हे इथे मागे व्हिडिओ चालू आहे आपला. त्यांचे घरचे सदस्य आहेत ते. यानंतर आदर्श समाज विकास संघाचे सन्माननीय अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. ही तालुका कार्यकारिणीचे सदस्य संघटक दिलीपजी कदम तसेच जिल्हा शाखेचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या सौ सुमनजी जोगळे. त्यानंतर आदर्श समाज विकास संघाचे सरचिटणीस बोलाल तिथे का संतोषजी मोरे. यानंतर तालुका कार्यकारिणीचे सदस्य चैत्राम खरांची सौदाचार्य. यानंतर तालुका कार्यकारिणीचे संघटक सदस्य रवींद्रजी शिंदे. जो नातू आहे कोण ज्याचा वाढदिवस आहे दुसरा आहे त्याला घेऊन या, त्याला आशीर्वाद घेईल सगळं. त्याला घ्या बघा. दे 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 पटकन बाळा. या ठिकाणी जाधव कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी भिक्षू संघाला भोजनदान दिलेलं आहे आणि त्यांचं स्वागत सुद्धा झालेलं आहे आणि म्हणून मी जाधवांच्या वतीनं या ठिकाणी या भिक्षू संघाचं स्वागत करत आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकायचं आहे. भगवंताला सतधम्माला भगवंताला
सतधम्माला वंदन करीतो इथे भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षूंचा हा जता मीराताईंचा आदेश घेऊन चालला बुद्ध पता ज्ञान प्रकाश जाऊन देईल ज्ञान प्रकाश जाऊन देईल अज्ञान आहे जिथे भिक्षू संघाचे बोला स्वागत करीतो गाऊन गौरव गीते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते संसाराचा हिता सुखाचा जीवनी त्याग करुणी भगवंताचे चिवर पवित्र अंगावर देऊनी सतसंगाची तुम्हा आम्हाला सतसंगाची तुम्हा आम्हाला सेवा ही लाभते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते दसशिलाचे पालन करुणी करती ध्यान भावना शुद्ध करती आकार देती आपल्या ह्या जीवना मनातून प्रत्येकांच्या मनातून प्रत्येकांच्या धम्म ज्योत तेवते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते बंधू भगिनी सारे मिळून आणि आज जाधव साहेबांच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी हे भोजननाद देतात आणि म्हणून त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी भिक्षू संघाचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करत आहे आणि म्हणून शेवटी सांगत आहे बंधू भगिनी सारे मिळून संग करूया वंदन तना मनाने संगाचरणी अर्पण करूया चंदन संगपालाची वाणी लेखणी संगपालाची वाणी लेखणी शब्द सुमणे वाहते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते भगवंताला सतधम्माला भगवंताला सतधम्माला वंदन करीतो इथे भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते भिक्षू संघाचे स्वागत करीतो गाऊन गौरव गीते बोला साधू या ठिकाणी आदरणीय काय बाळाचं नाव पृथ्वीराज नाही का याचा आज किती वाढदिवस दुसरा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने या वाढदिवसाला या ठिकाणी सर्व बुद्धी सोसायटी संस्थेचे पदाधिकारी आदरणीय संस्कार विभाग ज्यांच्याकडे हे सर्व जिल्ह्याचा कारभार आहे संस्काराचा असे आमचे परमस्नेही केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य प्रवचनकार आदरणीय भीमराव ढोबळे गुरुजी त्याचप्रमाणे 80 सालापासून आम्ही एकत्र काम करत आहोत नाही का असे आमचे अशोकजी सरतापे गुरुजी आणि ते केंद्रीय शिक्षक आहेत प्रवचनकार आहेत आणि अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी तुमची सेवा करत आहेत रात्रंदिवस नाही का आणि म्हणून या ठिकाणी अशोकजी सरतापे त्याप्रमाणे लहानपणापासून त्यांच्या वडिलांपासून आपल्या ह्या
विभागामध्ये भोसरी भागामध्ये आमचे डोळे साहेब आमचे परमाचे मित्र, कारण त्यांच्या विहारात मी बऱ्याच वेळा कार्यक्रमाला आलेलो आहे आणि ते धार्मिक कामाच्या आवड असताना सुद्धा लहानपणापासूनच त्यांच्या विहारामध्ये त्यांच्या वडिलापासून बुद्धिस्ट स्वतंत्र संस्थेमध्ये त्यांचे वडील संस्थेचे काम करत होते, आपल्या सर्वांना ज्ञात असलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची जाण आहे, त्यात काही गरज नव्हती आपल्याबरोबर संघाबरोबर येणं, दिवसभर विहारात फिरणं, दिवसभर विहारात बसणं किंवा हे धार्मिक काम सामाजिक काम पुढं नेणं, यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. म्हणून मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी सगळ्याची नावं घेत बसलो तर बराच वेळ जाईल आणि म्हणून मी सर्व जिल्हा कमिटी आणि त्याचप्रमाणे आमच्या ताई या ठिकाणी ढोबळे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सुद्धा या ठिकाणी ढोबळे साहेबाबरोबर धार्मिक आणि सामाजिक काम आपल्या विहारामध्ये ते करत आहेत. गेले 40-25-30 वर्षापासून ढोबळे साहेब सुद्धा या ठिकाणी श्रामदेव झाले, ते या भोसरीच्या विभागातच या ठिकाणी श्रामदेव झाले पहिल्यांदा, नाही का, माझ्या विद्यापीठामध्ये आणि त्या निसर्गांच्या इथे नाही का झालं तो पहिलं त्यामध्ये. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि या बाळाचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून मुलाला या तुम्ही सर्वांनी आधी पहिल्यांदा आशीर्वाद द्या. बोला आशीर्वाद. त्याचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं या ठिकाणी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि म्हणून बिलकुल संघ त्या बालकाला काही भाषेमधून आशीर्वाद देणार आहे. आपण सर्वांनी आणि पृथ्वीराजचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून आजोबा आणि आजी यांना खूप आनंद झालेला आहे आणि म्हणून आनंदाच्या भरात ह्या प्रेक्षक संघाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, माझ्या नातवाच्या वाढदिवशी सारी मंडळी जमली, माझ्या नातवाच्या वाढदिवशी ही सारी मंडळी जमली, सारी मंडळी जमली, हॅपी बर्थडे मंडळी, हॅपी बर्थडे मंडळी. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं हा भविष्यामध्ये डॉक्टर हो, इंजिनियर हो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीनं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीनं विभागाच्या वतीनं त्याचप्रमाणे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, मीराताई आंबेडकर या सर्व आंबेडकर कुटुंबाच्या वतीनं या बाळाला या वाढदिवशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचं कल्याण हो, मंगल हो ही सदिच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आता यानंतर आता आपलं स्वागत आणि आशीर्वादाचा कार्यक्रम झालेला आहे. आता मी सन्माननीय दिलीपजी सर्वदेव गुरुजी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे शहरामध्ये जर सर्वात उत्तम म्हणजे भीम गीत गायक असतील तर ते आमचे दिलीपजी सरोदे आहेत. आणि विशेष म्हणजे आता आपण जे मगाशी गीत गायलं त्या गीताचे सुद्धा गीतकार त्यांचे थोरले बंधू मारुती सरोदे हे आहेत. ते सुद्धा साऱ्या महाराष्ट्राचे लाडके गायक आहेत, भीमगीत गायक आहेत. अतिशय सुंदर असे त्यांचे कार्यक्रम असतात. त्या केंद्राचे राष्ट्रीय सचिव आहेत. अशा पद्धतीने ही सगळी मंडळी चांगली आपल्या भागात आली, आपल्या सर्वांची भेट घेतली. रामदेव संघालाही तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं दिलं. तेव्हा मी आदरणीय दिलीपजी सरोदे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. विश्वकल्याणाचा मध्यमार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध
विश्वभूषण विश्वरत्न सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय सभा या संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करून संस्थेच्या महासंरक्षक महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन. त्याप्रमाणे संस्थेचे कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय समता सेनेचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याप्रमाणे संस्थेचे जे सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, संस्थेचे रिपोर्टिंग चेअरमन या ठिकाणी सुभाजी जवंदाळे, त्याप्रमाणे हरीश रावलिया या सर्वांच्या कार्याला या ठिकाणी वंदन करून आज भंते धम्मानंद आणि त्यांचा पवित्र भिक्खू संघ यांना माझा पंचांग प्रणाम. आणि म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांच्या संस्कार विभाग सर्व शिबिरं राबवणं हे करणं हे काम पाहतात असे जिल्ह्याचे पिंपरी चिंचवड शहर शाखेचे उपाध्यक्ष आदरणीय केंद्रीय शिक्षक भीमरावजी ढोंबळे गुरुजी, त्याचप्रमाणे सत्तापे गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी डोळस साहेब आणि सर्वच या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जाधव साहेबांनी प्रत्येक वर्षी ते म्हणतात की आम्हाला अगोदर सांगतात ते जर श्रामनेर शिबिर भरलं तर पहिल्यांदा माझ्याकडे भोजनची तारीख द्यावी. आणि म्हणून खरे असताना बौद्ध धर्मामध्ये अतिशय दानाला महत्व आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या भिक्षू संघाला निमंत्रित केलं. या ठिकाणी सुखराचं असं भोजन या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचा भिक्षू संघ तृप्त झालाय. म्हणतात की एक भंतीला जर जेवण दिलं तर ते 1000 भंतीला पोहोचलं जातं. जवळजवळ 11,000 भंतीला भोजन दिल्यासारखं होतं. हे पवित्र या ठिकाणी तुम्हाला आज पाहायला मिळाय आणि म्हणून आमच्या जाधवताई म्हणतात पंचशिलेन पवित्र नटलय जीवन माझं पुर ग बाई, जीवन माझं पुर बुद्ध विहारावानी ग बाई, नटलय माझं घर. बोला बुद्ध विहारावानी ग बाई, नटलय माझं घर. अशा प्रकारे या ठिकाणी धम्म समजून घेत असताना बुद्धिपुत्र इंडिया या संस्थेच्या वतीने हे श्रामनेर शिबिर या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. कारण आपल्याला धम्म समजलं आम्ही फक्त बुद्ध नाही का, दिवसभर बुद्ध आणि संध्याकाळी बेशुद्ध ही परिस्थिती आजी आहे. आम्ही फक्त नावाने बुद्ध म्हणतो आणि म्हणून खरे असताना आपण बौद्ध धर्माचं आचरण करतो का, आपण विहारात जातो का, आणि म्हणून घराघरात धम्म पोहोचण्याचं काम ही आमची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था करत आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे आता जे श्रामनेर आहेत ते श्रामनेर होऊन पुन्हा धम्माचा प्रसाराने प्रसार करतील असे आम्ही आशा बाळगतोय. बघूया काय होतंय ते आपण पुढे बघणार. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की या ठिकाणी धम्म आपण समजून घेतला पाहिजे. धम्म म्हणजे या ठिकाणी कायेनं वाचेनं मनानं सुद्धा असतं म्हणजे धम्म. काया म्हणजे काय, शरीर म्हणजे शरीराने कुठलेही पाप करता कामा नये. या ठिकाणी वाचेनं वाणी आपली स्वच्छ असली पाहिजे, वाणी आपली निर्मळ असली पाहिजे, वाणीने चांगलं बोललं पाहिजे. हा धम्म आहे. धम्म म्हणजे पुस्तकात नाही, धम्म म्हणजे मूर्तीत नाही, धम्म म्हणजे या ठिकाणी विहारात नाही, तर धम्म कुठं आहे, धम्म आपल्या आचरणामध्ये आहे. आणि म्हणून आपण आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. बौद्ध धर्माच्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही बुद्ध कधी गुरुजी असतो, आम्ही मैत्रीला बुद्ध, बारशाला बुद्ध, लग्नाला बुद्ध आणि इतर वेळेस बेशुद्ध नाही का. आपल्याकडे जयंती होते, जयंतीत फक्त आम्ही 2 महिने जोरा जोरा जय भीम हमशो जो टकराएगा मिट्टी में मिला देगा का हो खरा गुरुजी नाही का. छाती वाजू मग किती मस्त काय असतात त्यात बघता काय सामील व्हा. बाबासाहेबांनी तुम्हाला हे सांगितलं. बाबासाहेबांनी तुम्हाला या जगाचा सर्वात श्रेष्ठ सर्वात महान असा भगवान बुद्धाचा धम्म दिलाय. त्या धम्माचं आचरण जर केलं तर तुमचं कल्याणी कल्याण होणार आहे, मंगल ही मंगल होणार आहे. आणि म्हणून धम्म आपण समजून घेत असताना आपण धम्माच्या मार्गाने जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी धम्म समजून घेत असताना म्हणजे काया वाचा म्हणजे वाणीने चांगलं बोललं पाहिजे, वाणी आपली स्वच्छ असली पाहिजे, वाणी आपली निर्मळ असली पाहिजे. पण वाणी आपली कशी आहे नाही का. पूर्वीची ढोबळे गुरुजी आपली नावं काय असायची, दगड्या धोंड्या खत्र्या फत्र्या केराबाई हिराबाई ताराबाई पाराबाई नाही का. पण बाबासाहेबांच्या पुण्यामुळं आज आपल्या नावात बदल झाला, आपल्या गावात बदल झाला, राहणीमानात बदल झाला जाधव साहेब. नाहीतर आपण ही बिल्डिंग बांधू शकलो असतो का. कुणामुळं, तर फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला हा धम्म समजलेला आहे. आज आपण उच्च पदावर आहोत, चांगल्या कामाला आहोत, चांगली सर्व्हिस करत आहोत. तर ती ही सर्व पुण्य कोणाची असेल तर ती फक्त कुठल्या देवाची, कुठल्या धर्माची, कुठल्या रूढीची, कुठल्या परंपरेची नाहीये, तर ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि म्हणून बाबासाहेबांमुळेच आपण या ठिकाणी आहोत. आणि म्हणून वाणीने चांगलं बोललं पाहिजे, वाणी आपली स्वच्छ असली पाहिजे, वाणी आपली निर्मळ असली पाहिजे. कारण वाणी आपली बघा कशी आहे. आम्ही आता ढोबळेचाही आम्ही नाव काय ठेवतो मुलींची
विशाखा, सुजाता, आम्रपाली, करुणा, नाही का, सौमित्रा, संगमित्रा. आणि बोलताना कसं बोलतो, काय ग करे, करुणा नाव, काय ग आंबरे, तुम्ही नाही म्हणत, बाकीच्या लोकांनी सांगतो. मुलांची नावं ठेवतात, काय सिद्धार्थ, काय रे सिद्ध्या, काय रे राहुल्या, काय रे गवत्या, नाही का, गव म्हणजे गवत झाले. म्हणजे नावं काय ठेवावी हे सुद्धा समजलं पाहिजे. आणि म्हणून जर बौद्धर्मीय नाव ठेवत असेल तर वाणीने आपण चांगलं बोललं पाहिजे. खरंच आहे, नावं ठेवून काय फायदा नाही. नाहीतर बौद्धर्मीय नाव ठेवतात सिद्धार्थ, कुठं जेलमध्ये, सिद्धार्थ कुठं मेंटल हॉस्पिटलमध्ये, सिद्धार्थ कुठं दारूच्या दुकानावर, काय नावं ठेवण्यात आलं नाही त्याला. आणि म्हणून धम्म आपण समजून घेतला पाहिजे, धम्माच्या मार्गाने गेलं पाहिजे, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हेच आहे की जर नावं बौद्धर्मीय ठेवली तर नावाने उच्चार चांगला गेला पाहिजे. पण नावं कधी ठेवतात, डोळे जाईल, काही ठेवतात मुलं. एका बाईनं आपल्या मुलीचं नाव ठेवलं तेजस्विनी, माझ्यासारखी गोरी पण ढेकळात टाकली तर 8 दिवस सापडायची नाही, आणि नाव तेजस्विनी, नाही का. म्हणजे काय नाव ठेवावे ठरवलं पाहिजे. एका बाईनं आपल्या मुलीचं नाव ठेवलं उषा, आणि ती उषा मोठी झाली. उषा नांदायला गेली, आणि नांदायला गेल्याच्या नंतर त्यांच्या गावात एक कीर्तनकार आला होता वाडीवर वस्तीवर राहायला. तर तिथे कीर्तन झालं, आणि त्या कीर्तनकाराला त्या वाड्यावरती झोपायला पाठवलं. आता झोपायला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी एका रूम मध्ये दिला तो, त्यांनी कपडे वगैरे काढले आणि झोपायचा. तर तो म्हणला उषाला काय आहे का, काय म्हणला कीर्तनकार, उषाला काय आहे का. तिथं जी म्हातारी बसलेली होती ती मोठमोठ्याने रडायला लागली. परत म्हणला उषाला काय का, नंतर आपटच घ्यायला लागली. तो कीर्तनकार म्हणला माझं काहीतरी चुकलं, मी म्हणतो चुकून दुसऱ्या जागेवर आलोय, आणि कपडे घातली आणि निघाला. मला जातो बाबा, इथं काय थांबणं बरोबर नाही. म्हणलं का, म्हणलं का काय लागलं झाले. अहो म्हणलं तुम्ही सारखंच म्हणताय उषाला काय का. अहो काय झालं माहिती का, 4 वर्ष झालं आमच्या उषाचं लग्न झाले, पण तिला अजून काय नाही. म्हणला तुमची उषाला काय होऊ द्या, मला मग उषा खालची उशी पाहिजे, तुमच्या उषाला हिरी ढकलून द्या. सांगायचं तात्पर्य काय आहे, नावं काय ठेवली तर त्या नावाचा उच्चार सुद्धा चांगला केला पाहिजे. म्हणजे वाणीने धम्म समजला पाहिजे. धम्म म्हणजे काया वाचा आणि मन हे शुद्ध असलं पाहिजे. आणि म्हणून खरी हाताला धम्माचं पालन आपण प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. जर तुम्हाला उपासक म्हणून घ्यायचं असेल, उपासिका म्हणून जर घ्यायचं असेल तर बौद्ध धर्माचं पालन केलं पाहिजे. नाहीतर तो आपण त्यांचा उपासक म्हणतो, हे ठिकाणी जमले सर्व उपासक, मग किती संध्याकाळी पेतात ते काय माहित नाही, किती तंबाखू खात्यात आणि किती सिगरेट वडतात, नाही का, आणि किती मिसरी लावतात, हे काय आपण सांगू शकत नाही, नाही का. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की प्रत्येक बौद्ध माणसाने, मी जास्त बोलणार नाही, तुम्ही मला पहिलेच बोल का दिसतोय, किती वेळ बोलतो किती वेळ नाही, मी जास्त नाही बोलणार, थोडक्यात बोलणार, कारण आमच्या भिक्षू संघाला आराम करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी फक्त पंचशील सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण या ठिकाणी पंचशिलेच्या मार्गाने या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला पहिलं शील काय सांगितलं, पानाती पाता वेरमणी शिक्कापदान समाधानी, म्हणजे मी प्राणहिंसा करणार नाही, प्राणहत्या करणार नाही, म्हणजे कुणाचा खून करणार नाही, कुणाला मर्डर करणार नाही, कुणाला मर्डर करणार सांगणार नाही, अशा प्रकारे या ठिकाणी मी करणार नाही. हे पहिलं शील आहे. दुसरं शील काय सांगितलं, अधीनदाना वेरमणी शिक्कापदान समाधानी, म्हणजे मी कुणाची चोरी करणार नाही, कुणाच्या चोरी करणाऱ्याला सोडून आणणार नाही, चोरी करण्याच्या बाजूने साक्षी देणार नाही. आणि म्हणून त्याचे 5 प्रकार होतात. आणि म्हणून अशा प्रकारे हे शील सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. माता आणि भगिनी पंचशील आपण पाळलंच पाहिजे, तर तुम्हाला बौद्ध म्हणण्याचा अधिकार आहे, उपासिका म्हणण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आसाराम बापू कुठे आहे, गुरुजी ढोबळे गुरुजी जेलमध्ये. आता तेव्हा जामीन मिळाला म्हणतात, आता काय जामीन मिळाला नाही मिळाला, काय फायदा आहे का त्याचा. आसाराम कासाराम नाही का, हे सगळे बुवा बाबा हे सगळे ठोकून द्यायचं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे बाबा मध्ये बाबा, माझा आंबेडकर बाबा, आणि बाकीचे बाबा सगळे खड्ड्यामध्ये धाबा. साधू कर द्या साधू साधू. बाबासाहेबांनी मला या जगातला सर्वात श्रेष्ठ सर्वात महान असा धम्म कधी दिला, 14 ऑक्टोबर 1956 लाख लोकांसह धम्म दीक्षा घेतली. तेव्हा बाबासाहेबांनी पहिल्यांदा काय दिलं, 22 वर्ष दिल्या, आणि त्यानंतर पंचशील दिलेलं आहे. आणि म्हणून खाली आता 22च का दिल्या बरं, का दिल्या 22, 21 का नाही दिल्या, 23 का नाही दिल्या, 24 का नाही दिल्या, का दिल्या 22, कोण सांगताय, 22च का दिल्या, 24 आहेत त्या, मग काय दिल्या 22च का दिल्या. आर्य सत्य 4, अष्टांगिक मार्ग 8, 8 आणि 4 12 आणि 10 पारमिता किती झाल्या. बाबासाहेबांनी बघा किती मुद्देशूद
22 प्रतिज्ञा तुम्हाला दिलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला जर बौद्ध म्हणून घ्यायचं असेल तर आपण प्रत्येकाने 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे, पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी तुम्हाला हे पंचशील दिलं किंवा 22 प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली पुण्याच्या हस्ते बंदेचंद्र मंदिर नाही का, आणि मग बाबासाहेब कान मानले की माझ्या लोकांना मी आता धम्मदीक्षा देणार आहे. कारण हजारो वर्ष माझा समाज अंधश्रद्धा आणि कर्मकांडात देवधर्मात बुडालेला आहे आणि म्हणून मी स्वतः म्हणून बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या एकेका पानावर लिहिल्या. 22 प्रतिज्ञा डोबळे गुरुजी एका पानावर लिहिल्या, कारण एकाच पानावर सगळ्या बसल्या असत्या ना, पण 22 पानावर 22 प्रतिज्ञा. पत्रकारांनी प्रश्न विचारला की डॉक्टर आंबेडकर तुम्ही ह्या 22 पानावर 22 प्रतिज्ञा का लिहिल्या? तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले मी चष्मा काढून ह्याची एकही वळ माझ्या हातून चुकू नये म्हणून मी मोठमोठ्या अक्षरामध्ये 22 पानावर 22 प्रतिज्ञा लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचं आपण खऱ्या अर्थानं पालन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून हा धम्म आहे. धम्म म्हणजे 22 प्रतिज्ञा. आपण तिसऱ्यामध्ये येत होतो की या ठिकाणी 22 प्रतिज्ञेचं पालन करायचं आहे. जे 22 प्रतिज्ञेचं पालन करत नाही त्याला उपासक म्हणू शकत नाहीत किंवा उपासिका म्हणत नाही. पण तरी आमचे लोक बोलता बोलता हे जमले सर्व उपासक आणि उपासिका, ते उपासिका होऊ शकतात का? कारण ते उपासिका कारण त्यांनी धम्म घेतलेला नाही, धम्माच्या मार्गाने जात नाही. आणि म्हणून तिसरा शील अतिशय महत्वाचा आहे. कामे शुभेच्छाचारा वेरमणी शिक्कापदांनी समाधी, म्हणजे काम वाचण्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी आपण पाहतो पेपर उघडला की आज 3-3 वर्षाच्या 4-4 मुलांच्या मुलींच्या बलात्कार होतो, अन्याय होतो, अत्याचार होतो. आपण पेपर उघडा रोज. आणि पंचशील डोळसाहेब फक्त बौद्धांनीच नव्हे तर तमाम जगातल्या मानव प्राणी जर पाळलं तर हे अन्याय अत्याचार होतील का? होणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पंचशील आपण या ठिकाणी पाळलं पाहिजे. नंतर 4थं शील आहे भुसा वादा वेरमणी, म्हणजे वाणी चांगली बोला, वाणी स्वच्छ ठेवा, वाणी निर्मळ करा. आणि शेवटचं शील तर अतिशय महत्वाचं आहे. काय सुरा मेर म्हणजे बुमा ठाणं वेरमणी नाही का. ढोबळेताई आपल्या गावाकडे उतरण असते बघा. उतरण माहिती का? उतरण कोणाला माहिती आहे? जुनी खरंच आहे. गाडी घ्यायची उतरण पहिला मोठा डेरा त्याच्यावर मोठा डेरा त्याच्यावर मोठा अशी 5 गाड्यांची उतरण असते. तसं पंचशील हे सुद्धा एक प्रकारची उतरण आहे. 5 गाडी घ्यायची आहे. कारण शेवटचा जर डेरा फुटला तर वरची शिला सगळी ढाकळली जातात. आणि म्हणून शेवटचं शिला अतिशय महत्वाचं आहे. सुरा वेर म्हणजे वाठाणा वेर म्हणे शिक्कापदं समाधी आम्ही. मग आमच्या भगिनी म्हणतील नाही का डोबळे साहेब आम्हाला काय सांगताय बापड्यांना सांगा, पण तुम्ही सुद्धा जे येते असल्यावर अहो जाधव साहेब चला ती मिरवणुकीला नाही का जायचं काळात तोंड मग त्याला मिरवणुकीला नाही का, म्हणजे मिसरी खायची मिसरी लावायची तोंड करायचं. आणि म्हणून हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे, त्याच्यापासून बाजूला राहिलं पाहिजे. शेवटचा शील अतिशय महत्वाचा आहे. हे जर शील पाळलं नाही माणूस जर दारू पेला तर तो खून करू शकतो, दारू पेला तर तो मर्डर करू शकतो, दारू पेला तर तो खोटं बोलू शकतो, दारू पेला तर तो व्यभिचार करू शकतो. आणि हे सर्वांचा शिलाचं तो पालन करू शकत नाही. आणि म्हणून आमच्या प्रत्येक बौद्ध माणसाने पंचशिलाचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. परंतु दारू पासून मी फायदे सांगणार आहे. पहिला फायदा आहे दारू पासून. खरंच आहे. काय पहिला फायदा आहे? आपण आता उद्यापासून सुरुवात करू. काय पहिला फायदा आहे? दारू पिणाऱ्या माणसाच्या घरात चोरी होत नाही. पहिला फायदा आहे. दुसरा फायदा आहे दारू पिणाऱ्या माणसाला म्हातारा होत नाही. आणि तिसरा आहे दारू पिणाऱ्या माणसाला कुत्रं चावत नाही. फायद्याच्या गोष्टी आहेत ना सगळ्या साहेब नाही का. म्हणजे का दारू पिणाऱ्याच्या घरात चोरी होत नाही. अगोदरच बायकोच्या घरात सगळं सोनं पितळाची भांडी गांधी चोराला काही येड लागलं का त्याच्या. दुसरं या ठिकाणी सांगितलं तो म्हातारा होत नाही. 15-16 वर्षापासून प्यायला सुरुवात केली की लय दिवस लय किती दिवस भरतेची 30-35 वर्ष ना तर चालला मुद्दा मी मग म्हातारा होतो का नाही. मग फायदा आहे का नाही? फायदा आहे. आणि शेवट म्हणजे दारू पिणाऱ्याला माणसाला कुत्रं चावत नाही. का कुत्रं चावत नाही? कारण या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की दारू पिणारा कुत्र बघा कधी सरळ चालतं का? इकडून तिकडं वाकडं तिकडं वाकडं तिकडं. आणि दारू पिलेला माणूस इकडे आपल्या वस्तीत घरामध्ये यायला इकडे घराकडे तर ते कसा येतो? आटोपाटे खेळतो, चोरपाटे खेळतच येतो ना. इकडून तिकडे इकडून तिकडे तिकडून इकडे नाही का. समोर तिकडून कुत्रा आलेला आहे आणि इकडून तो दारू पिणारा माणूस आला आणि इकडून कुत्रं चाललेला आहे.
समोरासमोर दोघांची गाठभेट झाली तर त्या कुत्र्याला वाटतं आपलाच कोणतरी भाऊ बंद आहे त्याला चालायला. नाही का, फायदा आहे की नाही? आणि म्हणून खऱ्या अर्थानं धम्म या ठिकाणी कर्मकांड करू नका, अंधश्रद्धा करू नका. एका गाथेमध्ये म्हटलंय माता पितृ पुत्रा संग हो अनाथ प्लाचक म्हणता हिता मंगल उत्तम. आणि म्हणून जाधव साहेबांच्या मुलांना आणि सुनबाईला मी सांगत आहे की वडिलांनी जे कार्य चालवलेलं आहे ते कार्य आपण अखंड चालू ठेवलं पाहिजे. बौद्ध धर्माच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. कारण हे सर्व जाधव साहेबांना समजलं की बाबासाहेबांमुळं आज आम्हाला हे सर्व काही वैभव या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि तशा प्रकारे आपण आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. ढोबळेताई गेल्यावर तुम्ही बुद्धीचं जेवण केलं आणि लाडूचं जेवण केलं तर मिळतं का आपल्याला? ते सर्वात होता नाही. आणि मग त्या ठिकाणी आपल्याकडे प्रथा आहे अजूनही अंधश्रद्धा म्हणून सांगतो आणि मग ह्या तिकडे थांबणार आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तर त्या ठिकाणी सकाळी सगळं, नंतर बोधाचार्याला बोलवतात पण अगोदर सकाळी सगळं घेऊन जातात. तो काय काय खात असेल, काय काय पित असेल, नाही का, दारू पित असेल, बिडी ओढत असेल, भजी खात असेल, मच्छी खात असेल, काय असेल ते सगळं मांडतात. कोण मांडतात आणि प्रत्येक जण येतो पाया पडतो. मी आईला चांगलं सांभाळेल, मी सगळ्या बहिणीचं लग्न करेन, सगळ्याला बघलं, सगळ्याला पाहिजे. पण तरी बॉम्बला कावळा काही शिवत नाही. मुलगा येतो मी आईला सांभाळेन, मी असं करेन तसं करेन, कावळा काही शिवत नाही. कावळा का शिवत नाही? कावळा म्हणतो जरा तुम्ही बाजूला जा, मला या ठिकाणी हे होईल, थांबा जरा. आणि म्हणून असं सांगायचं पद्धतीनं या ठिकाणी कावळा काही शिवत नाही. मग हळूचे कावळा येतो, पुन्हा दुसरा कावळा येतो, पुन्हा तिसरा कावळा येतो. मग मला सांगा माता आणि भगिनी, माझा बाप जर मेला सरतापी गुरुजी तर एकच कावळा यायला पाहिजे ना. आणि 4-5 कावळा आल्यावर मग मुंबईला विचारावं लागेल, मम्मी हमको एक पप्पा दे 4 काशे आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 6वी आणि 7वी प्रतिज्ञा काय सांगितलेल्या आहे? मी पिंडदान करणार नाही किंवा राज्यपक्ष घालणार नाही. आणि म्हणून जिवंत असेल तोपर्यंत आई वडिलाला चांगलं सांभाळा, आई वडिलाला चांगलं बघा. हाच बौद्ध धम्म शिकवतो. धम्म म्हणजे काही अवघड नाही. धम्माचं त्या ठिकाणी आचरण करा. अशा प्रकारे आपल्याकडे जी अंधश्रद्धा असेल, घरात कुठले देव धर्म, शाही बाबा, अमका धमका हे सगळे फोटो वगैरे आपण काढून टाकले पाहिजे. त्यांनी काही केलं नाही तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी केलं ते फक्त बाबासाहेबांनी कार्य केलं. शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी हे कार्य केलेलं आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या कार्यालाच पाहून घेतलं पाहिजे, नाही का. आणि म्हणून मी मग सांगितलं नाही का, बाबा साईबाबा अमक तमक सगळे देवधर्म आपल्या घरामध्ये असतात, नाही का. आणि आमच्या बहिणीला हात वर करा, हे भगिनीला सांगतो, महाराष्ट्र बहीण आहे, नाही का, जाधवताई. कुणाला गुरुवार आहेत, हात वर करा. खरं सांगा, मी नाही तर नाव सांगेल. मी देवऋषी भारतीय कोण धरतं गुरुवार? नाही, नक्की नाही सांगत नाही तुम्ही, धरताय पण. आणि म्हणून या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार काही धरू नका. मला सांगा गुरुजी, ताई ढोबळे ताई, इथं गुरुवारचे उपास धरतात आणि संध्याकाळी लक्ष्मण पिऊन आल्यावर मग त्याचं रंग फेकल, ते ताट फेकल, हे करल. आणि म्हणून चांगलं सांभाळा, एकमेकाने पतीची सेवा करा. हा धम्म शिकवतो. धम्म म्हणजे, आणि म्हणून उपास, तापास, नवस हे तुम्ही काही करू नका. तुम्हाला जर उपवास व्रत करायचा असेल तर प्रत्येक महिन्याची पौर्णिमेचं उपवास या ठिकाणी प्रत्येक भगिनीने करायचंय, बाजवानी करायचंय. मंगळवार, तुळजापूर, अमक तमक, काळवाय, साळवाय हे सर्व थोताड आहे, ही सर्व काल्पनिक आहे. आणि जर तुम्हाला अंधश्रद्धा सोडायची असेल तर आपण भगवान बुद्धाच्या मार्गाने गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी तुम्हाला सर्वात मानाचा भगवान बुद्धाचा धम्म दिलाय, त्या धम्माच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. निश्चितपणे जुन्या रूढी, जुन्या परंपरा ह्या सर्व टाकून द्या आणि फेकून द्या आणि मानव कलाचा मार्ग सांगितलाय. बौद्ध धर्माचं आचरण करा. मी या ठिकाणी जास्त बोललो, पण माझी माणसं म्हणून, माझ्या लोकांसाठी म्हणून मी तुमच्यासाठी या ठिकाणी बोललेलो आहे. तेव्हा आता आपण या ठिकाणी भंतीचा आशीर्वाद घेणार आहे. पण आपल्याजवळ जे जे आम्ही भोजन दान दिलेलं आहे, पण प्रत्येकाने या ठिकाणी भंतेजीला या ठिकाणी दान द्यायचंय. जर दान नाही दिलं तर हा भंतेजी तुमच्या रात्री स्वप्नात येतील. मग काय फजिती होते तुम्ही समजून घ्या. आणि मग प्रत्येकाने या ठिकाणी उष्ण पाचले का होणार, कुणाकडे बी घेऊन या. या ठिकाणी 100 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये काय जे असेल ते सहकुशीने दान द्या. दान नाही दिलं तर मग तुमची काय फजिती होईल मी काही सांगू शकत नाही. तेव्हा भमते हा भिक्षू संघ आमचा दानावर आधारित आहे, दानावर ते चालतो. आणि म्हणून ह्या संस्थेला तुम्ही दान देणं, भिक्षू संघाला दान देणं उचित आहे. आणि म्हणून आता प्रत्येकाने या ठिकाणी पुढे यायचंय, भंतीला दान द्यायचंय. आणि मग शेवटी तुम्हाला दान गाताने आशीर्वाद भंतेजी घेतील आणि मग आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जायचं.
या लवकर चला बसा. गुरुजी दुपारचा विषय काय सांगा ना. दुपारचा विषय सांगा. मला वेळ ना पाणी संध्याकाळी या काय काढताय का सुट्टी पैसे लवकर लवकर काढा. काय बघताय काय काय सांगताय लवकर लवकर बघू कोण किती देते. वाढदिवसानिमित्त बघू नातवाच्या वाढदिवसानिमित्त किती देते पैसे बघूया. हा या गुडीवर बसू द्या मग आपण सर्वांना एकदम देतोय. नाहीतर 100ची नोट तिकडं 20 रुपयाची इकडं असं नका करू. नंतर पाय पडायचं तुम्ही आधी द्या त्यांच्या कोण कोण नाही देत त्यांचं दान मी त्यांची नावं लिहून घेतोय मनात. प्रत्येकाने द्यायचे पुरुषांनी पण द्यायचंय. आणाय जाता का घरी हा घेऊन या लवकर लवकर मग एकदम आशीर्वाद देतोय सगळ्यांना. द्या इथं एकत्र द्या. पण घ्यायचंय थोडं पलीकडे बसा जरा थोडं. बाळासाहेब जाधव साहेब दानम सर्वश्रेष्ठम. पाच
पंचायत प्रणाम करा दिलेला जाधव साहेब पंचायत प्रणाम करा थांबा या उरकता घे पटता 2 मिनिट थांबा जरा मग अर्धवट विधी होते अर्धवट नमामि धम्मं नमामि संघं नमामि मग काय काय पाहिजे खाली वाट ना मागाला आलाय स्पष्ट करायला ते दाखवायचं अगोदर पैसे का सवय लावायची आम्हालाच सवय लावायची मी कसं बसलो असं करायचं तो दिला का सगळ्यांचं बघणार आहे यात ते आमचे कुटुंब आहे हो वाट लावली ना काय सांगायचं एकच मिनिट भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता
सब्बसंघानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. बोध ज्ञानाचा देऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. दुःख पापे जिथे ऐसा नदीचा किनारा. मोह माया जिथे ऐसा हा जीवन पसारा. शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा. प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा. विश्व शांतीच्या समतेची धारा. शोध सत्याचा घेऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. क्रोध युद्धातुनी काही जगीना पुरावे. बंधु प्रेमातुनी सारे हे जीवन तरावे. पंचशीलाच्या शब्दाची गाथा. बोधशुद्धीच्या तत्वाची गाथा. बौद्ध धम्माच्या संघाची गाथा. दिव्य मार्गाने जाऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. जीव त्यागातले श्रद्धेने विश्वात धरती. अहम ईर्ष्यातले पापाच्या खाईत बुडती. हित शत्रूला प्रेमाने जिंका. लोभ मोहाला त्यागाने जिंका. द्वेष क्रोधा संयमाने जिंका. महिमा धम्माचा गाऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता